एक महत्त्वाची बातमी जालन्यामधून आलेली आहे। अंधश्रद्धेमधून भोकरदन तालुक्यामध्ये नरबळी आणि आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। भोकरदन तालुक्यातील वाळसा वडाळा गावातील ज्ञानेश्वर आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीनं लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे। या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत एका भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीनं आत्महत्या केल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं होतं। या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं। आरोपी भोंदूबाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्त धनासाठी नरबळी देण्याकरता पायाळू मुलगी हवी होती, त्यासाठी त्यानं ईश्वरी हिची मागणी केली होती। पती पत्नी नकार देत असल्यामुळे या बाबानं एका वकिलामार्फत पती पत्नीला 6 लाखाची नोटीसही बजावली होती। त्याच त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केली आहे। ज्ञानेश्वर आहेर यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 112/2025 कलम 108 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा हा आरोपीनामे गणेश दामोदर लोखंडे याच्या विरुद्ध दाखल झालेला आहे। फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर आहेर यांची ओळख 2017 मध्ये आरोपी गणेश दामोदर लोखंडे याच्यासोबत धामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील शामराव बाबा मंदिरात झालेली होती। लग्नानंतर फिर्यादी यांना एक मुलगी झालेली आहे, तिचे नाव ईश्वरी असे त्यांनी ठेवलेले आहे। 2023 पासून फिर्यादी यांच्यावर आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा वाईट नजर टाकत असल्याची फिर्यादी यांना जाणवू लागल्याने त्यांनी त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते। त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्रास देत होता। पोस्टाद्वारे चिठ्ठ्या पाठवून तुमची मुलगी ही माझीच आहे, मला ती द्या, नाही तर तुमच्या विरुद्ध न्यायालयात दावा दाखल करेन, तुम्हाला कोर्टाचं वॉरंट काढेल अशी